पंच म्हणजे 5 कर्म सांगितलेत. आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या गोष्टी साचत असतात. त्या साचलेल्या गोष्टी बाहेर काढण्यासाठीची ही परियोजना आहे. खरं तर हार्ट अटॅक येण्याचं कारण जे आहे हे तेल जास्त झाल्यामुळे नाहीये, तेल कमी पडल्यामुळे आहे. वजन वाढवणं अवघड आहे, पण वजन कमी करणं सोपं आहे. तेल जे पदार्थ आहे किंवा स्निग्ध जो पदार्थ आहे तो फॅट वाढवणारच आहे, याच्यात नो डाऊट ॲट ऑल. मग अशा वेळेस तुम्हाला अशा पद्धतीची तेलबिया किंवा अशा पद्धतीच्या तेलबिया आहारात ठेवायला हव्या की ज्या फार फॅट वाढू देत नाहीत पण तुम्हाला स्निग्धपणा देतील. दुधाला कोणाची गरज नाही, दूध हे प्यायचं असतं, खायचं नसतं. खरं तर ज्यांना हार्ट अटॅक आलाय ना त्यांना एकदा तुम्ही हा प्रश्न विचारा की तुम्ही तेल किती खाता. व्यायामाच्या बाबतीमध्ये फक्त सूर्यनमस्कार घाला. म्हणजे दुधामध्ये साखर टाकली तर त्याचे दुष्परिणाम खूप आहेत असं पण नाही, पण तुम्ही त्या साखरेचा अतिरेक करायला लागला तर आता साखरेला डायरेक्ट पांढरं विष अशा अनुषंगाने अनेक गोष्टी आता तुम्ही ऐकताना दिसताय. पण साखर बंद करून किती लोक खरोखर निरोगी राहिलेत हा पण विचाराचा प्रश्न आहे. की ज्यांनी अनेक वर्ष लिंबू पाणी घेतलं आणि त्यांच्या शरीरामध्ये आता एवढा कोरडेपणा आलाय की त्यांच्या मेंदूपर्यंत हा कोरडेपणा आलाय. त्याच्यातून अल्झायमर सारखे, सिझोफ्रेनिया सारखे इतपत मोठे आजार होऊ शकले. हाय, हॅलो, नमस्कार. मी प्रगती देसाई आणि टीओडीच्या प्रेक्षकांचा आपल्या या विशेष पॉडकास्टमध्ये मी मनापासून स्वागत करते. आज आपण एका विशेष विषयावर चर्चा घडवून आणली आहे, आपल्या हेल्थवर. हेल्थ विषयी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर निलेश लोंढे सर, जे निर्विकार आयुर्वेदिक हॉस्पिटलचे संस्थापक आहेत, ज्यांना 15 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव आहे आणि त्यांनी जवळपास 23,000 पेशंट्सवरती यशस्वीरित्या उपचार केलाय. ते डॉक्टर निलेश लोंढे सर आज आपल्या टीओडीच्या प्लॅटफॉर्मवरती आपल्या सोबत चर्चा करण्यासाठी, हेल्थ विषयी मार्गदर्शन करण्यासाठी आज ते इथं आलेले आहेत. नमस्कार सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे टीओडीच्या विशेष एपिसोडमध्ये. तुम्ही जो आता लिंबू पाणीचा मुद्दा सांगितला की बाबा ते गरम पाणी वगैरे घेऊन ते आपण बघतोय पण त्याच्यामुळे काहीतरी आपल्याला ते इफेक्ट नाही होत आहे किंवा त्याचे दुष्परिणाम पण आहेत, मग त्याला उपाय काय? सपोज आपल्याला वजन कमी करायचंय तर त्याच्यासाठी कुठून सुरुवात केली पाहिजे? वजन कमी करणं खरं तर खूप सोपं आहे. शास्त्राने तेव्हा पण सांगितलं ऍक्च्युली वजन वाढवणं अवघड आहे पण वजन कमी करणं सोपं आहे. वजन का वाढतं याची फार स्पेसिफिक कारण आहे. एक तर चुकीचा आहार, व्यायामाचा अभाव आणि झोपण्याची अयोग्य पद्धत. आपण जर ह्या 3 जरी करेक्शन्स केल्या ना तरी तुमचं वजन कमी व्हायला लागतं. म्हणजे कसं? मग याच्यामध्ये काय करेक्शन्स करायचंय तर सकाळी तुम्ही भाजी पोळी खायला सुरुवात करा. तुम्ही पोहे, उपीट, इडली, वडा, डोसा हे सगळं बंद करा. सकाळी साधारणतः 7 वाजल्यापासून तर 10 वाजेपर्यंत तुम्ही भाजी पोळी खाऊ शकता आणि रात्री 6 वाजल्यापासून तर 8 वाजेपर्यंत जेवढं तुम्हाला लवकर जमेल तेवढं भाजी भाकरी खायला सुरुवात करा. म्हणजे सकाळी भाजी पोळी खाल्ली, रात्री भाजी भाकरी खाल्ली. आता तुम्हाला दुपारी तुम्हाला भूक लागणार आहे तर याच्यामध्ये तुम्ही लाह्या, मुरमुरे किंवा मखाना किंवा थोडेसे काळे मनुके, खजूर, अंजीर असं खायला सुरुवात करा. मग तुमचं काय होईल की मधी जी तुम्हाला एनर्जी हवी आहे ती तुम्हाला मधी ह्या लाह्या, मखाना याने तुम्हाला यायला लागेल आणि सकाळी तुम्ही एनर्जी घ्याल आणि रात्रीची भाजी भाकरी याने तुमच्या शरीरात अतिरिक्त जे काही फॅट तयार होतंय ते फॅटच तयार नाही होणार आणि मग तुमच्याकडे जे फॅट आहे ते वितळायला किंवा कन्व्हर्जन्स व्हायला किंवा त्याच्यातून हाडं चांगली मजबूत बनायला सुरुवात होईल. त्याच्यामुळे सोपा एवढा जरी तुम्ही उपाय केला आहाराच्या बाबतीमध्ये, दुसऱ्या व्यायामाच्या बाबतीमध्ये फक्त सूर्यनमस्कार घाला किंवा साधं पवन मुक्तासन, भुजंगासन, धनुरासन हे छोटी छोटी आसनं जरी केली तरी तुमचं पोट, मांडी आणि पोटरी हे दबलं गेलं पाहिजे. याच्याने तुमचं वजन फार छान कमी होतं. तुम्ही जर बघितलं तर आपलं वजन विशेषतः पोटावर, बॅक साईडला आणि छातीवर स्त्रियांमध्ये वाढायला लागतं. ते गरम पाणी पिणं किती योग्य आहे? गरम पाणी पिऊ शकता, ते पचनशक्ती सुधारायला मदत करतं. फक्त अति सर्वत्र वर्ज्य आहेत. गरम पाणी हे तुमची पचनशक्ती सुधारतील. पचनशक्ती सुधारल्यावर फॅट वितळायला त्याची मदत होईल. फक्त त्याच्यामध्ये जर तुमच्या शरीरामध्ये कोरडेपणा नसेल, स्निग्धपणा जास्त असेल, चिकटपणा अधिक असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये लिंबू किंवा मध असं टाकून घेऊ शकता. पण जर कोरडेपणा असेल, त्वचा तुमची कोरडी पडत असेल तर नुसतं कोमट पाणी प्या. तुमचं हळूहळू वजन कमी व्हायला मदत होईल.
पण कोमट पाण्याने असं पण होतं का की हाड ठिसूळ होतात किंवा काय? नाही, अति सर्वत्र वर्ज्य आहे. तुम्ही अति गरम पाणी पित गेला तर शरीरामध्ये उष्णता वाढणार आणि उष्णता वाढली की हाडं ठिसूळ होत जाणार. तर तुम्ही जेवढं अति करणार तेवढं म्हणजे योग्य मात्रेतली गोष्ट ही शरीराला नेहमी फायदेशीर असते. अति मात्रेतली गोष्ट ही अति सर्वत्र वर्ज्य आहेत असं सांगितले, किंवा अति तेथे माती असं आपण म्हणतो. तर ते नेहमी लक्षात ठेवायला हवं. आणि अजून एक म्हणतात की बाबा फॅट युक्त जास्त खाऊ नये, म्हणजे तेल वगैरे पण खाऊ नये असं म्हणतात वेट लॉस करायचं असेल तर. आता तेलामध्ये काही प्रकार वगैरे वापरले पाहिजे असं? नक्कीच तेल जे आहे ते कोणतेही तेल जे असतात, आता आपण जे घेतो ते जनरली रिफायनरी तेलच घेतो. तेल जे पदार्थ आहे किंवा स्निग्ध जो पदार्थ आहे तो फॅट वाढवणारच आहे, याच्यात नो डाऊट ॲट ऑल. मग अशा वेळेस तुम्हाला अशा पद्धतीची तेलबिया किंवा अशा पद्धतीच्या तेलबिया आहारात ठेवायला हव्या की ज्या फार फॅट वाढू देत नाहीत पण तुम्हाला स्निग्धपणा देतील. मग त्याच्यामध्ये करडई आहे किंवा तीळ आहे विशेषताने, किंवा काही प्रमाणामध्ये शेंगदाणा थोड्याशा प्रमाणामध्ये. तर तीळ करडई विशेषताने किंवा मोहरी जी आहेत ही विशेषताने हे तुम्हाला फार फॅट वाढू देत नाही पण तुमच्या शरीरामध्ये स्निग्धपणा जो आहे तो टिकून ठेवायला मदत करते आणि मग फॅट पण कमी करतं आणि स्निग्धपणा पण टिकतो. त्याच्यामुळे तीळ, मोहरी, करडे अशी तेल तुम्ही वापरायला हरकत नाही. आणि तेलावरून अजून एक आठवलं की कोलेस्ट्रॉल वाढतो वगैरे, आणि त्यामुळे काही असं पण आहे की हार्ट अटॅक मध्ये तुम्ही हे तेल यूज करू नका, ते तेल, हार्टचे पण डिसीजेस होतात तेलामुळे. तर हे कितपत योग्य आहे का? म्हणजे हार्ट वरती त्याचा इम्पॅक्ट होतो का? खरं तर ज्यांना हार्ट अटॅक आलाय ना त्यांना एकदा तुम्ही हा प्रश्न विचारा की तुम्ही तेल किती खाता. तुमच्या असं लक्षात येईल की ती लोक ऑलरेडीच फार कमी तेल खात आहेत. खरं तर हार्ट अटॅक येण्याचं कारण जे आहे हे तेल जास्त झाल्यामुळे नाहीये, तेल कमी पडल्यामुळे आहे. कारण रक्तामध्ये पातळपणा आणि स्निग्धपणा हवा असतो. हा जर पातळपणा आणि स्निग्धपणा हा रक्तामध्ये जर नाही आला तर रक्त घट्ट होतं, कोरडं होतं आणि ते रक्तवाहिन्यांना मधून ते वाहताना त्याला अडथळा तयार होतो आणि त्याचा हार्ट अटॅक तयार होतो. आता आपण बघतो की जिमचे अनेक लोक तुम्ही बघत असाल की हार्ट अटॅक आला त्याला जिम करत असतानाच. ही लोक कुठं तेल खात आहेत? बरोबर आहे, तेलाचं प्रमाण त्यांच्या आहारामध्ये तर किती कमी आहे आणि तरी त्यांना हार्ट अटॅक येतो. तर याचा अर्थ असा होतो, किंवा आता आमचे एक रिलेशन्स मध्ये एक आहेत ते काही ते मिल्कशेक वगैरे घेत होते. तर हे मिल्कशेक जो आहे तो घेऊन त्यांना स्ट्रेंथ चांगली मिळाली पण त्यांना अचानक एक दिवस हार्ट अटॅक आला प्रवास करत असताना. तर मग हे असं का झालं? तर याचं अनालिसिस करताना असं लक्षात आलं की त्यांच्या आहारामधलं तेल मात्र कमी झालंय. म्हणजे आपण ज्या तेलबिया आपल्या आहारात जायला हव्यात, आपण आता रिफायनरी तेलांच्या ऐवजी एक तर लाकडी घाण्याची तेल वापरावीत किंवा तेलबिया वापरावीत सरळ सरळ. म्हणजे तीळ आहे, जवस आहे, शेंगदाणा आहे, करडई आहे, खोबरं आहे, हे जास्त आपल्या आहारामध्ये वापरण्यात असावं. त्याचा परिणाम आपल्याला योग्य पद्धतीने तेल मिळायला मदत होते. आपल्या आहारातून आपल्या रक्तवाहिन्यात तेल जातं आणि त्याचा परिणाम हार्ट अटॅक थांबवायला मदत होते. त्यामुळे तेल गेली पाहिजेत पण अति सर्वत्र वर्ज्य तिथं सुद्धा. म्हणजे तुम्ही तेल म्हणजे मी रोज तळलेले भजी खाईल किंवा तळलेले वडे खाईल असं इथं अपेक्षित नाहीये. तुमच्या भाजीमध्ये, तुमच्या डाळीमध्ये जेवढं तेल अपेक्षित आहे तेवढंच ते केलं पाहिजे. आता हार्ट अटॅक म्हणजे मोस्टली ब्लॉकेजेसमुळे येतो किंवा मग रक्त पातळ नाहीये म्हणून येतो? बेसिकली ब्लॉकेज कशामुळे होतो? त्याचं कारणच रक्त पातळ कमी होणं आणि रक्त घट्ट जास्त होणं आणि त्या रक्तामध्ये कोरडेपणा येणं. म्हणजे आज जर तुम्ही मला सांगा रक्त पातळ असेल आणि स्निग्ध असेल म्हणजे चिकट असेल तर ते इझिली वाहून जाणार आहे. अति चिकटपणा झाला तरी सुद्धा त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स आहेत. म्हणजे कोलेस्ट्रॉलचं जे प्रमाण आता वाढतंय आणि त्याचा परिणाम म्हणून हार्ट अटॅक येतोय असं अनेक लोकांना वाटतं. तर असे कितीतरी केसेस आहेत ज्यांचं कोलेस्ट्रॉल नॉर्मल आहे आणि त्यांना पण हार्ट अटॅक आलाय. आणि असे कितीतरी रुग्ण आहेत की ज्यांचं कोलेस्ट्रॉल 700-800 आहे आणि त्यांना एकदा हार्ट अटॅक आलेला नाही. याचा अर्थ असा होतो की कोलेस्ट्रॉल इज नॉट डायरेक्टली इक्वल टू द हार्ट अटॅक. हार्ट अटॅकची अनेक कारणं असतात, त्याच्यामध्ये रक्त पातळ आणि घट्ट हा एक महत्वाचं कारण आहे. आणि ते रक्त पातळ म्हणजे लोक व्यायाम करत नाहीत त्याच्यामुळे त्यांचा रक्त संचार चांगला नसतो, एकाच जागी बसतायत. रक्त जर वाहिलंच नाही तुमचं, तुम्ही त्याला वापरलंच नाही तरी सुद्धा रक्त वाहताना घट्टपणा येणार आहे. म्हणजे जी लोक व्यायाम करत नाही त्यांच्यातही हार्ट अटॅक येऊ शकतो. जे अति व्यायाम करतायत म्हणजे त्या रक्ताला अति प्रमाणात कोरडं करतायत त्यांच्यामध्ये पण हार्ट अटॅक येऊ शकतो. त्यामुळं सम अवस्था असली पाहिजे.
म्हणजे अति सर्वत्र वर्जित. आणि ते अजून एक होतं की सपोज हार्ट अटॅक आला तर काही टेस्ट आहेत ज्याच्यामधून कळतं की तुम्हाला किती % ब्लॉकेज आहेत वगैरे. तर तेव्हा अचानक असं पण होतं, कोणाला 8 ब्लॉकेज असतात, 9 ब्लॉकेज असतात, कोणाला 1-2च असतात. मग त्याच्यामध्ये पर्सेंटेज पण राहतात 80, 90, काही ना 100% पण असतात. मग या स्थिती कशा असतात नेमक्या? नाही, बेसिकली याच्यामध्ये ह्या स्थिती अशा असतात की ज्याच्यामध्ये ज्या रक्तवाहिन्यांमध्ये कोरडेपणा जास्त तेवढे ब्लॉकेज जास्त असतात. ब्लॉकेज हे आपल्या हृदयाच्या 3 मुख्य रक्तवाहिन्या आहेत. ह्या रक्तवाहिन्यांमधली एक मुख्य रक्तवाहिनी आहे, ही जर 100% ब्लॉक जर झाली तरच आपल्याला मोठा हार्ट अटॅक येत असतो. हार्ट अटॅकचे छोटे छोटे हार्ट अटॅक पण येत असतात, पण आपल्याला कळत नसतात. त्याची लक्षणं काय असतात? बेसिकली हार्ट अटॅकची जी लक्षणं आहेत ते हृदयामध्ये अति प्रमाणात वेदना होणं, घाम अधिक प्रमाणात येणं, त्याचबरोबर दम लागणं, श्वास घ्यायला त्रास होणं, ही हार्ट अटॅकची मुख्य लक्षणं आहेत. आणि याच्यामध्ये त्या ज्या वेदना असतात त्या काही करून सुद्धा थांबत नाहीत. हे हार्ट अटॅकचं मुख्य लक्षण आहे. किंवा काही काही पेशंट जास्तच प्रमाणात वेदना येऊन कोसळतात खाली, तर ही हार्ट अटॅकची लक्षणं आहेत विशेषतः. काहींना काही त्रास पण नाही होत, म्हणजे छोटे ब्लॉक्स असतात त्याच्यामध्ये काही त्रास होणारच नाही, अपेक्षितच नाही. कारण हृदयामध्ये कसं नॅचरल बायपास तयार होत असतो. म्हणजे एखाद्या ठिकाणी सपोज आपल्याकडं पाणी येत असतं, ह्या पाण्याला एक मुख्य वाहिनी असते आणि बाकीच्या छोट्या छोट्या वाहिन्या असतात. एखादी छोटी वाहिनी बंद पडली तर लगेच अख्ख्या तुमच्या कॉलनीवर फरक नाही पडत, कारण तुमची जी मुख्य कॉलनीला येणारी जी पाण्याची वाहिनी ती चालू आहे. त्याच्यामुळे त्याच्यातले जे 80% लोक आहेत त्यांना ते पाणी मिळतंय. पण ज्याच्या घरातला नळच बंद पडलाय त्या फक्त 20% लोकांनाच ते तुम्हाला पाणी नाही मिळणार. तसं हृदयाचं होतं. मग त्या एका माणसाचा किंवा त्या 20% लोकांचा असा किती मोठा आवाज होणार आहे पाणी नाही मिळत म्हणून. तसं हृदयाचं असतं. जर त्या एकाच भागाला रक्तपुरवठा कमी झाला तर तो मोठा आवाज करणार नाही, मोठा त्रास देणार नाही आणि त्या व्यक्तीला पण त्रास होणार नाही. पण तिथं रक्तपुरवठा न झाल्यामुळं तिथं काही ब्लॉकेज होऊन हार्ट अटॅक आलेला असतो त्याला. आणि मग हृदय जे आहे ते त्याला बायपास नॅचरल तयार करत असतं. असं पण काही असतं का की ज्याला शुगर आहे त्याला हार्ट अटॅक आला तर काही एवढं जाणवत नाही, असं काही होतं का? किंवा पेन्स जास्त होत नाही? शुगरची जी लोक असतात त्यांची ज्या रक्तवाहिन्या असतात त्यांच्या ज्या नसांच्या संवेदना असतात ह्या कमी झालेल्या असतात. म्हणजे त्यांना न जाणवण्याचं कारण जे असतं ते पेरिफेरल न्यूरोपॅथी असं म्हणतो आम्ही त्याला, की हृदयांच्या किंवा इतर वाहिन्याच्या ज्या वेदनाच्या संवेदना आहेत त्या कमी जाणवत असतात त्यांना. म्हणजे त्यांना बघा पायात चप्पल निघून जाते कळत नाही, किंवा पायामध्ये त्यांना लागलं तरी काही कळत नाही, किंवा भाजलं तरी कळत नाही. कारण त्यांच्या ज्या नसा असतात त्या वीक झालेल्या असतात, त्या संवेदना कमी झालेल्या असतात. त्याच्यामुळे हृदयाच्या ज्या वेदना असतात त्या त्यांना तीव्रतेने तेवढ्या जाणवत नाहीत. आणि मग त्याचा परिणाम त्यांना हार्ट अटॅक येऊन गेलेला सुद्धा कधी कधी कळत नाही, असं होताना दिसतं. किंवा मग जास्त घाम येणं वगैरे, हे पण म्हणतात की घाम आला किंवा मला अटॅक आला तेव्हा खूप घाम वगैरे आला होता, मग हे कशामुळे होतं? हे हृदयाची प्रतिक्रिया आहे, घाम येणं हे. हृदयावर ज्यावेळेस ताण तयार होईल त्यावेळेस हृदय त्याला प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न करेल. आणि साधारण अटॅक येऊच नाही याच्यासाठी किती वयापासून प्रिकॉशन्स घेतल्या पाहिजे? कारण खूप कमी वयातल्या मुलांना नाही, आता 11 आणि 12व्या वर्षी एक मला वाटतं करमाळा का कुठली तरी शाळा आहे, 12व्या वर्षी त्या मुलीला हार्ट अटॅक आला आणि तिची डेथ झाली. म्हणजे आता याला काही वय नाही राहिलेलं. म्हणजे पूर्वी हार्ट अटॅक एक विशिष्ट वयामध्येच यायचा. त्यामुळे आता 12व्या वर्षाच्या मुलीला जर हार्ट अटॅक येत असेल, 13व्या वर्षाच्या मुलाला हार्ट अटॅक येत असेल तर म्हणजे पहिल्या वर्षापासूनच काळजी घेतली पाहिजे. मग काय काळजी घेतली पाहिजे तर आहार योग्य केला पाहिजे, हलका व्यायाम केला पाहिजे, छान झोप घेतली पाहिजे आणि मानसिक स्वास्थ्य चांगलं ठेवलं पाहिजे. चिंतानाम अतिचिंतनात जे कारण सांगितले हृदयरोगाचं हे आता सगळीकडे दिसतंय. तुमच्या मानसिक स्वास्थ्याची तुम्ही काळजी घेतली पाहिजे. मग थोडे ओंकार असतील, मेडिटेशन्स असेल, विश्व प्रार्थना असेल, ह्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही केल्यात तर तुमचं मन स्वास्थ्य मिळतं. आणि चिंतानाम अतिचिंतनात याच्यामुळे जो हृदयरोग होतो किंवा जो हार्ट अटॅक येतो तो कमी व्हायला किंवा प्रिव्हेंट व्हायला मदत होईल. आहारामध्ये योग्य प्रमाणात स्निग्ध पदार्थ असायला हवेत, आहार योग्य असायला हवा, कोरडे पदार्थ कमी असायला हवेत आणि योगासनांद्वारे किंवा व्यायामाद्वारे रक्तसंचार चांगला असायला हवा. आता तुम्ही 12 वर्षाच्या मुलांचे दिलं उदाहरण, म्हणजे आता हेच झालंय की आता सगळे तर दूध पितात वगैरे, पण आता आणि भरपूर साऱ्या ऍड्स पण आहेत, ही कंपनी ती कंपनी तुमची एनर्जी बूस्ट करेल किंवा काय करेल, त्यामुळे आजकाल कोणीही नुसतं दूध पित नाही, त्यांना त्याच्यामध्ये काहीतरी हवंच आहे. किंवा मिल्कशेक पिणं पण वाढलंय जास्त. मग हे किती योग्य आहे? याचा इम्पॅक्ट होतोय का मग याच्यावरती? माझा एक फार सिंपल प्रश्न आहे खरं तर.
दुधामध्ये कोणाची गरज आहे का हो? म्हणजे ज्यावेळेस आईच्या अंगावर बाळ दूध पित असतं त्यावेळेस त्या आईच्या दुधामध्ये तुम्ही काही टाकून देता तरी ते बाळ 9 महिने साधारणतः कमीत कमी फक्त आईच्या दुधावर पूर्ण वाढतं की नाही? म्हणजे जे काय 2.5-3 किलोचं बाळ जन्मलेलं असतं त्याचं ज्यावेळेस 1 वर्षाचं वय होतं तर ते साधारणतः 6 ते 7 किलोचं बाळ तयार होतं. म्हणजे जवळपास 3 ते 4 किलो वजन फक्त आईच्या दुधावर वाढतं. त्याचबरोबर त्याच्यामध्ये सगळ्या क्षमता येतात. म्हणजे उभं राहायची, चालायची, रांगायची, सगळ्या क्षमता येतात. हे फक्त आईच्या दुधावर येतं. म्हणजे काय की आईच्या दुधावर किंवा दुधावर पूर्ण पोषण होत असतं. मग ह्या आईच्या दुधावर शंका घेण्याचं कारणच काय? आपण शंका घेतली म्हणून हे सगळे प्रॉडक्ट्स आले. म्हणजे आपण असं म्हणतोय की जे दूध आहे ते परिपूर्ण नाही म्हणून त्याच्यात काहीतरी टाका. म्हणून काय झालं, त्या परिपूर्णतेला फाटा मिळाला आणि ते परिपूर्ण जे दूध होतं त्याच्यामधले पोषण मूल्य उलट कमी झाले. कारण तुम्ही थोडक्यात गाईच्या दुधावर शंका घेताय ना की त्याच्यात पोषण मूल्य नाहीत, असंच झालं ना. म्हणजे जसं आईच्या दुधावर शंका घेतली आणि तसं गाईच्या दुधावर शंका घेतली, मग त्या गाईला परिपूर्ण आहार मिळत नाहीये का असं म्हणायचंय का तुम्हाला? आणि मग आज तुम्ही जे काही सप्लिमेंट्स त्याच्यात टाकून घेताय तर त्या सप्लिमेंट्सचा तुम्हाला फायदा व्हायला हवा. म्हणजे आज एवढे सप्लिमेंट्स आज लोक घेतायत तर मग आजार कमी व्हायला हवेत लोकांचे. मला असे मुलं घेऊन या की जे सप्लिमेंट्स घेतायत ते आजारीच पडलेले नाहीत. बरोबर आहे. म्हणजे काहीतरी चुकतंय. म्हणजे चुकतंय ते आपण जे शंका घेतोय तिथं खरं हे सगळं चुकतंय. आणि मग त्या शंकांवर आपण जे निरसन करायला हवं आरोग्याच्या दृष्टिकोनातून ते न करता अजून कोरडं काहीतरी खायचा प्रयत्न करतोय. या लहान मुलांना काय दिलं पाहिजे, मग पर्याय काय याच्यावर? बेसिकली पहिली जे वर्ष असतं ते शिराद म्हणजे फक्त दुधावर राहिलं पाहिजे. दुसरं जे वर्ष असतं बाळाचं ते शिर आणि अन्नात, म्हणजे शिर म्हणजे दूध आणि अन्न. दुधाला कोणाची गरज नाही. दूध हे प्यायचं असतं, खायचं नसतं. दूध हे प्यायचं असतं, खायचं नसतं. आणि तिसरी अवस्था जी आहे ती म्हणजे अन्नात, फक्त अन्न खाल्लं पाहिजे. हे कुठेतरी डिस्टर्ब होताना दिसतंय. आणि अन्न खात असताना सकाळी भाजी पोळी चमच्याभर तूप, दुपारी हलकी मूगडाळ खिचडी, 5 वाजता फ्रुट्स किंवा ड्राय फ्रुट्स आणि रात्री भाजी ज्वारीची भाकरी, असं 4 वेळा जर मुलांना छान आहार दिला तरी तो मोर दॅन सफिशियंट आहे त्यांची वाढ करण्यासाठी. आणि इतर वेळेत जर त्यांना भूक लागली तर तुम्ही दूध देऊ शकता. म्हणजे दूध मी सांगितलं प्यायचं असतं, ते खायचं नसतं. सकाळी जर लवकर मुलगा उठत असेल तर सकाळी उठल्या उठल्या त्याला दूध द्या. भूक लागल्यावर जेवायला द्या, असंही करू शकता. ज्याला भूकच कमी आहे त्याला मात्र दूध देऊ नका, कारण दूध पचायला जड असतं. त्याच्यामुळे ज्याची भूक चांगली आहे त्याला दूध द्या, ज्याची भूक चांगली नाही त्याला दूध देऊ नका. भूक चांगली वाढवा त्याची पहिली, चांगला त्याला व्यायाम करायला लावा, भूक वाढू द्या आणि मग दूध तूप द्या, अजून जास्त फायदा होईल. दूध पचायला जड आहे, मग ते रात्री दूध पिणं योग्य आहे का? अयोग्य, पूर्णपणे अयोग्य. बरीच मुलं रात्री दूध पितात. ती आपण सवय लावली ना, ती का लावली माहित नाही, त्याच्या पाठीमागे शास्त्र काय आहे माहित नाही. रात्री मुलगा जेवण पण करतोय, रात्री दूध पण पितोय, रात्री परत फळं पण खातोय. म्हणजे रात्री एवढं का खातोय हा सगळ्यात मोठा प्रश्न. म्हणजे जे तुम्हाला वेळ नाही म्हणून तुम्ही त्याला देताय का? म्हणजे तुम्हाला दिवसा त्याला खाऊ घालायला वेळ नाही म्हणून तुम्ही त्याला रात्री खाऊ घालताय का? हे सगळ्यात चुकीचं आहे. कारण जसा दिवस उगवत जातो तशी भूक वाढत जाते आणि जसा दिवस मावळत जातो तशी भूक कमी होत जाते. मग साधारण कधी पिलं पाहिजे दूध? सकाळी उठल्यावर किंवा दुपारी त्याला भूक लागली तर जेवणाऐवजी दूध द्यावं. आता त्याच्यामध्ये पण असं होतं की साखर टाकतात प्रत्येक जण, मग आणि असं पण होतं की आता लहान मुलांचं एक सोडलं तरी एक तरुण वयामध्ये पण मुलांना दुधात साखर वगैरे टाकतात, किंवा आता खूप जास्त कदाचित सोशल मीडियामुळे पण असेल, पण साखर खूप म्हणजे इम्पॅक्ट आपल्या चुकीचा होतोय साखरेचा आपल्या बॉडीवरती, असं खूप सगळीकडे पसरलेलं आहे की साखर सोडा, 1 महिना साखर सोडा हे बेनिफिट्स होतील, 2 महिने सोडा हे बेनिफिट्स होतील. तर ते कितपत योग्य आहे? बेसिकली मी म्हटलं अति सर्वत्र वर्जेत. दुग्ध शर्करा योग असा एक शब्द ऐकलाय का तुम्ही? नाही. बरोबर, जनरली आपण दुग्ध शर्करा योग झाला म्हणजे फार छान झाला असं म्हणतो, आहे की नाही? म्हणजे दुधामध्ये साखर टाकली तर त्याचे दुष्परिणाम खूप आहेत असं पण नाही.
पण तुम्ही त्या साखरेचा अतिरेक करायला लागलात तर आता साखरेला डायरेक्ट पांढरं विष अशा अनुषंगाने अनेक गोष्टी आता तुम्ही ऐकताना दिसताय. पण साखर बंद करून किती लोक खरोखर निरोगी राहिलेत हा पण विचाराचा प्रश्न आहे. कारण शरीराचं जे खाद्य आहे आपल्या याच्यामध्ये ग्लुकोज हे आपल्याला फार गरजेचं आहे. आणि तुम्ही जर ग्लुकोज बंदच केलं पूर्णपणे तर आपल्या शरीराला ते ग्लुकोज वर जे पोषण व्हायला पाहिजे ते होताना दिसत नाही. आणि ते पोषण जर नाही झालं तर शरीराचे जे काही ऍक्टिव्हिटी आहे त्याला अडथळा येईल. त्यामुळं कमी प्रमाणामध्ये तुम्ही दुधामध्ये साखर टाकून घेऊ शकता. त्याच्यामध्ये विशेषतः खडी साखर टाकली तर अजून जास्त चांगला फायदा. अच्छा, पण ते साखरेचं असं पण होतं का की त्याच्यामुळे एज तुमचं जास्त दिसून येतं, किंवा असं पण होतं साखर कमी करा तुम्ही ऑटोमॅटिकली तुमचं एज कमी होईल, किंवा हे बऱ्याच गोष्टी अशा पसरतायत सध्या की साखरेचे दुष्परिणाम होत आहेत खूप जास्त, त्यामुळे साखरच सोडा असं खूप ठिकाणी. सोडा हा खरं तर योग्य मार्ग नाहीये त्याच्यातला. कमी प्रमाणात घ्या हा योग्य मार्ग आहे. म्हणजे मी मगाशी म्हटलं तसं तुम्ही आज आपण साखरेचे अनेक पदार्थ खातो वेगवेगळ्या अँगल. त्याच्यामुळे आपण अति प्रमाणात साखर टाळलीच पाहिजे, नो डाऊट एट ऑल. पण कमी प्रमाणात घ्यायला हरकत नाही. आणि डायरेक्ट साखर घेण्याच्या ऐवजी इनडायरेक्ट साखर घ्या. जसे की फळं आहेत तुम्हाला इनडायरेक्ट साखर देतात. जसे की फळभाज्या आहेत, दुधी भोपळा आहे, लाल भोपळा आहे, इनडायरेक्ट साखर देतात. त्याच्यानंतर ड्राय फ्रुट्स आहेत, इनडायरेक्ट साखर देतात. दूध आहे, इनडायरेक्ट साखर देतं. त्याच्यामुळे मग दुधाचे पदार्थ असतील, कंदमुळ आहेत, इनडायरेक्ट साखर देतं. बरोबर आहे. म्हणजे दूध आहे, कंदमुळ आहेत, फळभाज्या आहेत, काही पालेभाज्या आहेत, ह्या गोड असतात. म्हणजे ते साखर देतातच ना, फक्त इनडायरेक्ट साखर देतात. मग त्या प्रमाणातली साखर तुम्ही घेतली तर जी पांढरी साखर आहे हे तुम्ही फार घ्यायची गरज नाही. तरुण दिसण्यासाठी साखर कमी करा असं खूप वाढलंय सध्या मार्केटमध्ये, खूप बोललं जातं. किंवा आता मध्ये एका आलिया भट्टचा एक व्हिडिओ पण व्हायरल होत होता, साखर आहे हे नको मला, कारण बिकॉज साखरमुळे माझं एज जास्त दिसतंय मी जर साखर खाल्ली तर. हा खूप जास्त व्हिडिओ व्हायरल झाला होता. तर याच्यात किती तथ्य आहे? निश्चितच साखर हा एक महत्वाचा मुद्दा आहे. कारण साखर जर अति प्रमाणात तुम्ही खाणार असाल तर शरीरामध्ये मधुर जो रस आहे तो अति प्रमाणात शरीरात सेवन केला जाईल. आणि मधुर रसातून अनेक जे काही मधुर प्राधान्याने व्याधी आहेत ते होताना दिसतील. त्याच्यामध्ये विशेषतः डायबिटीस हा जो व्याधी आहे हा मधुर प्राधान्याने व्याधी आहे. जर डायबिटीस जर झाला तर मनुष्याचं जे आयुर्मान आहे ते निश्चितच कमी व्हायला कारणीभूत ठरतं जर त्याचं नियंत्रण व्यवस्थित नसेल तर. म्हणजेच आपल्याला साखर ही नियंत्रणातच खाल्ली पाहिजे. फक्त साखर तुम्ही नाही खाल्ली आणि तुमचं तारुण्य 100% टिकून राहिलं असंच फक्त होणार नाही. जर तुम्ही साखर 100% टाळली आणि त्याच्याऐवजी तुम्ही वडापाव खाल्ला, इडली खाल्ली, डोसा खाल्ला, पोहे खाल्ले, उपीट खाल्ले तर निश्चितच तुमचं जे काही बाकीच्या गोष्टीतून जे काही तारुण्य निर्माण व्हायला हवं होतं ते निर्माण होणार नाही. शास्त्राने षडरसात्मक आहार घ्यायला सांगितलाय, त्याच्यामधले मधुर रस पण घ्यायला सांगितलाय. तो मधुर रस फक्त तुम्ही डायरेक्टली साखर न खाता, मग तुम्ही मगाशी जसं तुम्हाला सांगितलं की डायरेक्टली साखर न खाता आपल्याला फळांमधून साखर मिळते, ड्रायफ्रुट्स मधून साखर मिळते, दुधातून साखर मिळते, तुपातून साखर मिळते. हे सगळे साखर देणारेच पदार्थ आहेत. कंदमुळातून साखर मिळते. तर हे पदार्थांचं तुम्ही चांगलं सेवन केलं तर इनडायरेक्टली षडरसात्मक आहार जाईल. षडरसात्मक आहार हा तारुण्य टिकवण्यासाठी नेहमीच प्राधान्याने राहिलेला आहे. त्याच्यामुळे जेवढं षडरसात्मक घ्याल तेवढं तुमचं तारुण्य टिकून राहील. अतिप्रमाणात साखर खाल्ली तर तुमच्या तारुण्याला बाधा येणारच हे नक्की. जे आपण मगाशी बोललो अटॅक वरती वगैरे, मग आता बऱ्याच लोकांचा कल आयुर्वेदाकडे वळलाय. बरेच लोक पंचकर्मासाठी सर्च करतायत की पंचकर्म केलं पाहिजे. तर पंचकर्म म्हणजे काय नेमकं सांगा. पंच म्हणजे 5 कर्म सांगितलेत. आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या गोष्टी साचत असतात. ह्या साचलेल्या गोष्टी बाहेर काढण्यासाठीची ही परियोजना आहे. आणि दुसरं ती बाहेर काढल्यानंतर आपल्या शरीरामध्ये स्निग्धपणा यावं, ऑइलिंग व्हावं, नरिशमेंट व्हावी, पोषण व्हावी, याच्यासाठीची योजना म्हणजे पंचकर्म. जसे की शरीरामध्ये जर कफ साचलाय किंवा कफाच्या अधीन काही आजार असतात, म्हणजे दमा आहे किंवा सर्दी आहे, खोकला आहे किंवा हृदयाचे काही आजार आहेत किंवा पोटाचे काही आजार आहेत, मळमळ होणं आहे, असे जे कफाच्या अधीन जे आजार आहेत ते जर आपण प्रॉपरली शास्त्रोक्त उलटीद्वारे जर बाहेर काढले तर शरीर शुद्धी होत असते. तसेच जर पित्ताचे आजार आहेत ज्याच्यामध्ये आम्लपित्त आहे, पोटदुखी आहे किंवा लिव्हरचे काही आजार आहेत किंवा
पोटाचे काही आजार आहेत ज्याच्यामध्ये जर किंवा त्वचेचे काही विकार आहेत ज्याच्यामध्ये आपण जर जुलाब केले किंवा जुलाब करणारी काही शास्त्रोक्त पद्धतीने विरेचन नावाचं पंचकर्म केलं तर आपली शरीर शुद्धी होत असते. तसंच मोठ्या आतड्यांमध्ये औषध सोडून आपल्या गुदद्वाराद्वारे औषध सोडून एनिमा घेऊन एक शरीर शुद्धी केली जाते. ती आपल्या शरीराचं वाताचं बॅलन्स करत असते. अशा शरीरात 3 दोष असतात, वात पित्त कफ आणि रक्त हा 4था दोष सांगितलाय. तर अशुद्ध रक्त जे आहे ते जर आपण जवळच्या मार्गाने काढून टाकलं तरी सुद्धा रक्तशुद्धी होऊन शरीर शुद्धी होत असते. तसंच मेंदूच्या भागाचं किंवा नाकाच्या भागामध्ये नाकामध्ये एक औषध सोडून शरीर शुद्धी केली जाते तर त्याला नस्य असं म्हटलं जातं. म्हणजे वमन कफासाठी असतं, विरेचन हे पित्तासाठी असतं, बस्ती हा वातासाठी असतो, नस्य हा मेंदू आणि नासाच्या रोगांसाठी असतो आणि रक्तमोक्षण हे रक्तदृष्टीसाठी असतं. अशी ही 5 कर्म म्हणजेच पंचकर्म. अच्छा, मग ते किती दिवसांचं साधारण, किती दिवसामध्ये हे सगळं कव्हर होतं, किती दिवसाचं असावं? की आता बेसिकली पंचकर्माचे 2 प्रकार आहेत. एक प्रकार आहे की मला आजार होऊ नये म्हणून आणि दुसरा प्रकार आहे की आजार झालाय म्हणून. आता तुम्हाला वाताचा व्याधी आहे सपोज, तर तुम्हाला बस्ती नावाचं पंचकर्म प्रॉपर करायला लागेल. ते कमीत कमी 8 दिवसांचं असतं. तुमच्या आजाराची तीव्रता बघून ते 15 दिवस किंवा 21 दिवसापर्यंत पण वाढवता येतं. तुम्हाला पित्ताचा आजार असेल तर विरेचन नावाचं पंचकर्म आहे. त्याला अगोदर 3 ते 5 दिवस औषधी घ्यायची असतात. पुढे 7 दिवस ते विरेचन नावाचं पंचकर्मामध्ये 5 दिवस औषधी तूप घ्यायचं असतं. साधारणतः 7 दिवस मालिश स्टीम करायची असते आणि 8व्या दिवशी तुम्हाला जुलाबावाटे शरीर शुद्धी होते. पुढे 8 दिवस परत प्रॉपर पथ्य पाळायचे असतात. म्हणजे तांदळाची पेज, जाड पेज, मुगाची खिचडी असं खाऊन तुम्ही नॉर्मल लेवलला यायचं असतं. हे झालं विरेचन पंचकर्म. तसंच वमन पंचकर्म असतं. याच्यामध्ये पुन्हा पहिले 3 ते 5 दिवस औषधी घेऊन शरीराला कोरडेपणा आणायचा असतो आणि त्याच्यानंतर मग औषधी तूप सुरू करून 5 दिवस औषधी तूप घ्यायचं साधारणतः. 7 दिवस परत मालिश स्टीम करायची आणि 7व्या दिवशी औषध देऊन उलटीद्वारे जो काही कप सगळा साचलेला आहे तो बाहेर काढून टाकायचा. त्याच्यानंतर परत 7 दिवस तुम्हाला तांदळाची पेज, जाड पेज, मुगाची खिचडी असं हे वमन नावाचं पंचकर्म आहे. त्याचप्रमाणे बस्ती नावाचं पंचकर्म मी सांगितलं वातासाठीचं. तसंच नस्य नावाचं एक पंचकर्म आहे, ते सुद्धा 8 दिवसांचं असतं. त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला साधारणतः रोज 1 तास एवढा वेळ द्यायचा असतो आणि मग नाकामध्ये औषध सोडून ती ऊर्ध्वजत्रुगत म्हणजे वरच्या भागाचे जे काही आजार आहेत ते कमी करण्यासाठी नस्य केलं जातं. रक्तमोक्षण 2 पद्धतीने केलं जातं. एक जे आहे की ज्या भागाला आजार आहे त्या भागाला लीच थेरपी आहे, कपिंग थेरपी आहे, असं करून पण रक्तमोक्षण म्हणजे अशुद्ध रक्त काढता येतं. किंवा जवळची जी रक्तवाहिनी आहे त्याला सुई लावून पण रक्त काढता येतं. असे हे वेगवेगळे पंचकर्म वेगवेगळ्या आजारानुसार असतात. एक गोष्ट अशी असते की आजार होऊ नये म्हणून. सपोज बाबा माझ्या घरामध्ये कफाचे आजार जास्त आहेत, दमा माझ्या फॅमिलीमध्ये आलेला आहे आणि मला आता सध्या काही त्रास नाही, पण मला असं वाटतं की मला भविष्यात दमा होऊ नये, तर मग मी वमन नावाचं पंचकर्म केलं पाहिजे. मग त्याला एक स्पेसिफिक महिने सांगितलेत. आता जो चालू आहे महिना, विशेषतः मार्च आणि फेब्रुवारी एंड मार्च आणि एप्रिलची सुरुवात असा वसंत ऋतू आपल्याकडे म्हटलाय. तर ह्या वसंत ऋतूमध्ये वमन करायचं असतं, म्हणजेच उलटीद्वारे शरीर शुद्धी करायची असते. तसंच शरद ऋतूमध्ये म्हणजे जो काही दिवाळीच्या आजूबाजूचा काळ आहे त्याच्यामध्ये विरेचन पंचकर्म करायचं असतं. की ज्या लोकांना बाबा माझ्या आईला पित्त होतं, वडिलांना पण पित्त आहे, आमच्या सगळ्या फॅमिलीमध्ये पित्ताचा आजार आहे आणि मला पित्ताचे आजार होऊ नये, किंवा त्वचा विकार आहेत, सोरायसिस आहे किंवा फंगल इन्फेक्शन्स आहे किंवा लायकन प्लॅनेट सारखे आजार आहेत आणि ते आमच्या आई वडील आजी आजोबांना पण होते आणि आता मला पण होण्याची शक्यता आहे, तर मला होऊ नये म्हणून, तर मग मी होऊ नये म्हणून विरेचन नावाचं पंचकर्म केलं पाहिजे. ते शरद ऋतूत करायचं असतं. तसेच वाताचे आजार घरामध्ये कोणाला असतील, संधिवातासारखे आजार असतील, तर ते मला होऊ नये म्हणून मी बस्ती नावाचं पंचकर्म हे वर्षा ऋतू म्हणजे पावसाळ्याच्या सुरुवातीला केलं पाहिजे. असं होऊ नये म्हणून पण शास्त्राने शुद्धी सांगितलेल्या आहेत आणि झाल्यावर सुद्धा पंचकर्म सांगितलेत. हीच आयुर्वेदाची ब्युटी आहे की आजार तुम्हाला होऊ नये म्हणून पण तुम्ही करू शकता आणि आजार झालाय म्हणून सुद्धा तुम्ही करू शकता. त्याचे स्टेजेस कसे असतात? किती साधारण दिवसाचं असतं किंवा किती साधारण दिवसाचं असणं योग्य आहे? 8 दिवसाचं एक पंचकर्म असायला हवं. बेसिकली आता काही लोक आम्ही बघतो की 8 दिवसात सगळे पंचकर्म करतात. 2 दिवस उलटी, 2 दिवस जुलाब, 2 दिवस इनिमा आणि झालं पंचकर्म. शास्त्र याला कुठेही मान्यता देत नाही. कारण मला सांगा, असं जर होत असतं तर जे उलट्या लोकांना ज्या होतात ती सगळीच लोक निरोगी व्हायला पाहिजे होती.
ज्या लोकांना जुलाब होतात ती सगळीच लोक निरोगी राहायला पाहिजे होती. उलट उलट्या हा त्यांचा आजार आहे, जुलाब हा त्यांचा आजार आहे. म्हणजेच काय की नुसत्या उलट्या जुलाब करून तुमचे आजार बरे होत नाहीत. त्याला शास्त्राचा आधार पाहिजे, त्याला योग्य त्याचं नियोजन पाहिजे. त्याच्या अगोदर काय केलंय, करताना काय केलंय, नंतरून 8 दिवस तुम्ही काय केलंय, त्याच्यावर तुम्हाला त्याचे फायदे ठरत असतात. नुसत्याच उलट्या जुलाब करून तुम्हाला फायदा नाही होणार. त्यामुळे बरेच लोक पंचकर्म करताना दिसतात पण त्यांना फायदा होताना दिसत नाही, कारण ते अशा चुकीच्या पद्धतीने ही सगळी लोक पंचकर्म करतात. अजून एक की आपल्या धावपळीच्या जीवनात आता बऱ्याच केसेस आपण बघतोय की स्ट्रेसमध्ये आणि याच्यामुळे व्यसनाकडे लोक जास्त प्रमाणात वळले. मग ते व्यसन कोणतंही असेल, चहा, अगदी एखाद्याला वाटलं हा बाबा मला कंटाळा आला मला तर चहा पिण्याची खूप गरज आहे, किंवा या गोष्टीकडे वळलेत लोक. कुणाला स्ट्रेस आला किंवा काय, या स्ट्रेसमुळे व्यसनाधीन प्रमाण जास्त प्रमाणात वाढले. तर हे कंट्रोल खरंच होतं का? एखादं व्यसन आपण केलं की आपला स्ट्रेस लेवल कमी होतो का? खरं तर ती आपली मानसिकता तयार झालेली असते. आणि चहा किंवा कॉफी किंवा जे काही गोड पदार्थ, शीतपेय असतील, हे लोक घेतल्यावर लोकांना बरं वाटतं. कोणाला बरं जर वाटत नसतं तर त्यांनी ते पिलं नसतं. मग बरं वाटतं म्हणजे काय होतं, तर शरीरामध्ये जे काही ग्लुकोज लेवल कमी झालेली असते, ज्यावेळेस आपल्याला ताण येतो त्यावेळेस आपल्या शरीरातली ग्लुकोज लेवल कमी झालेली असते. आणि मग ती तुम्ही ज्या काही माध्यमातून ती भरून काढता त्याच्याने तुम्हाला तात्पुरतं बरं वाटतं. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस चहा घेता, कॉफी घेता किंवा काही उत्तेजक पेय घेता त्यावेळेस तुम्हाला तात्पुरतं बरं वाटतं, पण लॉंग टर्मला त्या पार्टचा, त्या भागाचा, मेंदूच्या त्या विशिष्ट भागाचा ओव्हर यूज झालेला असतो. आणि हा ओव्हर यूज होत असताना त्याचं पोषण तुम्ही चुकीच्या पद्धतीने केलेलं आहे. त्याच्यामुळं अल्झायमर्स असेल, सिझोफ्रेनिया असेल किंवा सेरेब्रल ॲट्रोफी सारखे जे लक्षण आहेत हे आता वाढताना दिसत आहेत कमी वयात सुद्धा. त्याचं कारण काय की तुम्ही त्याला यूज करताना त्याचं जे पोषण करायला पाहिजे ते योग्य पद्धतीने केलेलं नसतं. म्हणजे काय, तर मग तुम्हाला ज्यावेळेस ताण जाणवतोय त्यावेळेस तुम्ही खजूर चगळून बघा बरं, तुम्ही इलायची चगळून बघा बरं, तुम्ही काळे मनुके चगळून बघा बरं. तुमचा ताण तुमच्या त्या चहा एवढा, कॉफी एवढा किंवा तुमच्या त्या शीतपेयान एवढा किंवा तुमच्या सिगारेट एवढा इतक्याच फास्ट तो कमी होईल. पण दुसरा फायदा काय होईल, तुम्ही जे हे पौष्टिक खजूर घेतलेत, पौष्टिक काळे मनुके घेतलेत, त्याने तुमची झीज सुद्धा भरून यायला मदत होईल. म्हणजे जो तुमच्या मेंदूच्या काही भागांचा ओव्हर यूज झालाय तो आपण नरिशमेंटने भरून काढू. आणि त्याचा फायदा काय होईल, व्यसनामुळे तुमची जी क्षमता कमी होणार होती ती तर कमी व्हायचं थांबेलच, पण त्याच्या शरीरावर दुष्परिणाम पण होणार नाही. म्हणजे तुमचा स्ट्रेस कमी करायला साधे खजूर, काळे मनुके, अंजीर किंवा साधे काळे इलायची ही सुद्धा मोर दॅन सफिशियंट असते. असं म्हणतात की आयुर्वेदामध्ये खूप पथ्य असतात, खरं आहे का ते? बेसिकली आता तुम्हाला भाजी पोळी खायला लावणं म्हणजे पथ्य आहे का? आम्ही फक्त हेच सांगतोय लोकांना, भाजी चपाती चमच्याभर तूप खा. फक्त जर तुम्हाला बाबा पित्त होतंय आणि तुम्ही तरी मेथीची भाजी खाताय तर ते पित्त वाढेलच हो. बरोबर. आम्ही एवढंच सांगतोय की तुम्हाला आता पित्त आहे ना तर आता मेथीची भाजी जरा कमी खा. तुम्हाला अपचन होतंय, गॅस होतोय, तुम्ही इकडे बटाटा खाताय तर तुमच्या त्या बटाट्याने गॅस वाढेलच, वाटाणे गॅस वाढेलच. आम्ही एवढंच सांगतोय की हा बटाटा वाटाणा थोडासा तुम्ही गॅस जोपर्यंत आहे तोपर्यंत कमी खा. तुमच्या शरीरात सर्दी झालीय, तुम्हाला खोकला झालाय आणि तुम्ही दही ताक खाताय तर तुमचं सर्दी खोकला वाढेलच हो. आम्ही फक्त एवढंच सांगतोय की हा दही ताक आता तुमचा सर्दी खोकला आहे तोपर्यंत खाऊ नका. लोकांना भाजी चपाती डाळ भात चमच्याभर तूप खायला लावणं हे जर पथ्य वाटत असेल तर हो, आयुर्वेदामध्ये पथ्य आहे. आम्ही फक्त सांगतोय जो सकाळी तुम्ही पोहे उपीट इडली वडा डोसा खाताय ना त्याच्याऐवजी भाजी चपाती चमच्याभर तूप खा, त्याने पोषण जास्त होईल. तुम्ही जे 5 वाजता चहा बिस्किट टोस्ट खारी खाताय ना त्याच्याऐवजी काळे मनुके खजूर अंजीर खा, त्याने पोषण जास्त होईल. तुम्ही जे रात्री दूध रात्री फळं खाताय ना त्याने तुमच्या शरीरात कफ, डायबिटीज, शुगर हे जास्त वाढेल, त्याच्याऐवजी ते तुम्ही दिवसा खा. हे सांगणं म्हणजे जर पथ्य असेल तर हो, आयुर्वेदात पथ्य आहे. आम्ही लोकांना काय खायचं हेच सांगतोय, फक्त लोक काय खायचं नाही एवढंच घेऊन जात आहेत. जर तुम्ही प्रॉपर आयुर्वेद वैद्याकडे गेलात तर तुम्हाला तो काय खायचंय हे त्याला निश्चित विचारा, कधी खायचंय हे त्याला निश्चित विचारा, कसं खायचं हे ते निश्चित विचारा. मग तुम्हाला पथ्य वाटणार नाही, ती तुमची गरज वाटेल. कारण जर काळे मनुके खजूर अंजीर खाल्ल्यामुळे तुमचं पोषण होणार असेल
आणि चहा बिस्किट खाल्ल्यामुळे तुमची ऍसिडिटी वाढणार असेल तर निश्चितच तुम्हाला काळे मनुके, खजूर, अंजीर खाल्लं पाहिजे. आयुर्वेदिकच्या उपचारांना जास्त वेळ लागतो असं सगळ्यांचं मत आहे, त्यात किती तथ्य आहे? खरं हे मत तुम्ही कशावर बनवलं बरं? याला काही data आहे? इतरांच्या सांगण्यावरून. इतरांच्या सांगण्यावरून. बरं हे कसं आलं असेल, कधी विचार केला याचा? नाही. म्हणजे 150 वर्षापूर्वी आपल्याकडं ॲलोपॅथी सिस्टीम ऑफ मेडिसिन्स नव्हती. फक्त आयुर्वेद सिस्टीम ऑफ मेडिसिन्स होती जी सगळ्या आजारांवर काम करायची. म्हणजेच 150 वर्षापूर्वी फक्त आयुर्वेदानेच सगळे आजार बरे होत असतील तर त्यावेळेस असं होत असेल का सगळेच आजार उशिरा बरे होत असतील? असं होत नसेल. बरोबर आहे. म्हणजे सर्दी खोकला झालाय आणि त्याला औषधं दिलेत आणि त्याचा सर्दी खोकला काही महिन्यानेच बरा झाला, किंवा त्याला उलटी होते, जुलाब होते आणि त्याला औषधं दिलेत आणि त्याची उलटी 6 महिन्यांनी थांबली. आपण जर असं आपण कन्सिडर केलं किंवा आयुर्वेदाने उशिरा लागतो असं जर कन्सिडर केलं तर असं व्हायला हवं आहे. मग तुम्हाला जाणीवपूर्वक असं सांगण्यात आलं. खरं तर हे तुमचं मत नाहीये, हे एका सिस्टीमचं मत आहे आणि त्यांनी ते जाणीवपूर्वक लोकांना सांगितलंय की आयुर्वेदाने उशीर लागतो. आम्ही जर असं म्हटलं की आयुर्वेदाने लवकर बरं होतं तर लवकर बरं होणाऱ्यांकडे जाण्याचा कल लोकांचा वाढेल आणि एक सिस्टीम हळूहळू त्यांच्याकडे जी लोक लवकर बरं होत आहे असं सांगून जी लोक गेली त्यांच्याकडं ती यायचं प्रमाण कमी होईल. आज आमच्याकडे सर्दी, खोकला, उलटी, जुलाब, थंडी, ताप ह्या सगळ्यासाठी पेशंट्स येतो आणि तो 1 ते 2 दिवसात बरा होतो. जर किडनी स्टोनचा पेशंट आमच्या एका बस्तीने म्हणजे 15 मिनिटाच्या ट्रीटमेंटने जर किडनी स्टोन पडत असेल तर अजून किती फायदा पाहिजे? 15 दिवसात डायबिटीसच्या रुग्णावर औषधं देऊन जर त्याची शुगर नॉर्मल येत असेल तर अजून किती फास्ट रिझल्ट पाहिजेत? पॅन्क्रियाटायटिस सारखे पेशंट्स 2.5 महिन्यामध्ये पूर्ण बरे होत असतील तर अजून किती फास्ट रिझल्ट पाहिजे? बेसिकली आपण आमच्याकडं मान जखडलेला पेशंट जर फक्त 5 मिनिटाच्या आमच्या विद्ध अग्निकर्माने त्याच्या वेदना जात असतील, तुमच्या पेन किलरला बरं व्हायला, बरं वाटायला सुद्धा अर्धा-1 तास वेळ लागतो. त्याच्यापेक्षा 5 मिनिटात जर वेदना कमी होणार असतील तर अजून किती फास्ट रिझल्ट पाहिजे? हे खरं तर तुमचं सगळ्यांचं मत नाहीये. हे मत लादलं गेलंय, तुमच्यावर बिंबवण्यात आलंय. कारण आयुर्वेदाला तेवढ्या प्रमाणामध्ये राजाश्रय लाभू नये, तेवढ्या प्रमाणामध्ये लोकाश्रय लाभू नये, यासाठी खरं तर ही मी असं म्हणेल की ही जाणीवपूर्वक केलेली कृती आहे. पण आता हे लोकांना कळायला लागलंय. आयुर्वेद सुद्धा फास्ट काम करतोय, आयुर्वेद सुद्धा तेवढ्याच तत्परतेने काम करतोय. म्हणून आज आयुर्वेदाकडे येणाऱ्या लोकांची संख्या फार मोठी आहे. त्याचाच परिणाम म्हणून आज माझं 15 बेडचं आयुर्वेदाचं हॉस्पिटल होऊ शकलं. सगळ्या इन्शुरन्स कंपन्यांमध्ये आयुर्वेदाचा समावेश होऊ शकला. त्याचबरोबर सेंट्रल गव्हर्नमेंटच्या सगळ्या स्कीम्स मध्ये आयुर्वेदाचा समावेश होऊ शकला. जर आयुर्वेद स्लो असतं तर हे शक्य झालं नसतं. आता उपचारांचे पण फीज वगैरे खूप वाढलेत, मग आयुर्वेदामध्ये मेडिक्लेमचे वगैरे फॅसिलिटी आहेत का? मी त्याच अनुषंगाने सांगितलं. आता प्रत्येकाच्या मेडिक्लेम्स मध्ये आयुष कव्हर नावाची गोष्ट असते. त्या आयुष कव्हरच्या अंडर तुम्ही आता आयुर्वेदिक उपचार मध्ये थंडी, ताप, उलटी, जुलाब, खोकला, त्याचबरोबर सांध्यांचा आजार असतील, मणक्याचे आजार असतील, त्वचा विकार असतील, हृदयाचे आजार असतील, किडनीचे विकार असतील, सोरायसिस सारखे त्वचा विकार असतील, ह्या सर्व आजारांवर तुम्हाला आता आयुर्वेदिक उपचार घेता येणार आहे. आणि ह्या आयुर्वेदिक उपचारांसाठी तुम्हाला मेडिक्लेम म्हणजेच कॅशलेस सुविधा सुद्धा मिळू शकणार आहे. कारण निर्विकार आयुर्वेद हॉस्पिटल्समध्ये जवळपास 20 कंपन्यांपेक्षा जास्त कंपन्यांची मेडिक्लेम कॅशलेस स्वरूपामध्ये, तसेच सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम्स, त्याच्याबरोबर नंतर सेंट्रल आर्म पोलीस फोर्स, ॲम्युनिशन फॅक्टरी, सेंट्रल गव्हर्नमेंटचे NCRA, आयुका, ह्या सगळ्या कंपन्या आज निर्विकार आयुर्वेदमध्ये कॅशलेस स्वरूपात सुविधा देत आहेत आणि त्याचा अनेक रुग्ण लाभ घेत आहेत. तर असे अनेक रुग्ण याचा लाभ घेऊ शकतील आणि त्यांना त्यांचे जे उपचार आहे ते कॅशलेस स्वरूपात मिळू शकतील. धन्यवाद सर, तुम्ही वेळात वेळ काढून आलात त्याबद्दल. आमच्या TODच्या पूर्ण ग्रुप कडून तुम्हाला मनापासून धन्यवाद.